Now we will see the next part, and the next part is tangent and secant, म्हणजे स्पर्शिका व छेदिका. टँजंट म्हणजे स्पर्शिका, सिकॅन्ट म्हणजे छेदिका. आता हे आधी आपण बघूया. समजा एक सर्कल आहे आणि त्या सर्कलच्या बरोबर एक लाईन पण, म्हणजे एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळावर एक रेषा पण. आता तुम्हाला ह्या दोघांमध्ये काय काय संबंध असू शकतो, किंवा त्या सर्कल आणि ती लाईन ह्यांच्यामध्ये काय काय रिलेशन असू शकतं हे तुम्हाला सांगायचं. तुम्ही कसं दाखवू शकता, तर यू हॅव 3 ऑप्शन्स. तुमच्याकडे 3 पर्याय असतात. फर्स्ट ऑप्शन इज, हे सर्कल आहे, ही लाईन आहे, म्हणजे सर्कल वेगळं आहे, लाईन वेगळं आहे, एकमेकांशी काही संबंध नाही. सेकंड ऑप्शन इज की हे सर्कल आहे आणि ही लाईन आहे, म्हणजे ती जी लाईन आहे ती सर्कलमधून जाते किंवा सर्कलला कट करून जाते. ओके, तर ह्यामध्ये काही संबंध नाहीये सर्कलमध्ये आणि लाईनमध्ये. दिस इज द फर्स्ट केस. ह्याच्यामध्ये काही संबंध नाहीये, मग सोडून द्या. आता सेकंड केस जी आपण बघितली की हे सर्कल आहे आणि सर्कलला एक लाईन क्रॉस करून जातीये, म्हणजे ती त्या सर्कलला 2 पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करतीये, छेदतीये. म्हणजे हा पॉइंट ए आहे, हा पॉइंट बी आहे. सो लाईन ए बी इंटरसेक्टिंग द सर्कल ऍट पॉइंट ए अँड ऍट पॉइंट बी, म्हणजे रेषा ए बी ही वर्तुळाला बिंदू ए आणि बिंदू बी मध्ये छेदतीये. तर ह्या केसमध्ये लाईन ए बी जी आहे, लाईन ए बी, इट इज अ सिकॅन्ट. ती सिकॅन्ट आहे, म्हणजे ती छेदिका आहे, वर्तुळाची छेदिका. सो इट्स अ सिकॅन्ट. सिकॅन्ट म्हणजे ती वर्तुळाला 2 डिफरंट पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करते. ती त्या वर्तुळाला, त्या सर्कलला 2 वेगवेगळ्या बिंदूंमध्ये छेदते. सो हिला आपण काय म्हणणार, सिकॅन्ट म्हणजेच छेदिका असे म्हणणार. पण तुम्ही अजून एक आपल्याकडे ऑप्शन आहे, तिसरा पण ऑप्शन आहे. तिसरा ऑप्शन काय आहे आपल्याकडे, की समजा एक सर्कल आहे, समजा सर्कल आहे आणि ही ती लाईन आहे की जी सर्कलला इंटरसेक्ट करत नाहीये, अशी 2 डिफरंट पॉइंट मध्ये ना. ती सर्कल पासून पूर्णपणे वेगळी आहे, पण ती सर्कलला जस्ट टच करून जातीये, ती वर्तुळाला फक्त स्पर्श करून जातीये. सो इन दॅट केस इथे ती सिंगल पॉइंट मध्ये टच करतीये त्या सर्कलला इथे. सो हिला आपण म्हणणार टँजंट. हिला आपण काय म्हणणार, टँजंट म्हणजेच स्पर्शिका. म्हणजे तुम्ही जर हिला लाईन एल म्हणलं तर लाईन एल इज अ टँजंट टू द सर्कल ऍट पॉइंट ए, म्हणजेच रेषा एल ही वर्तुळाला ए बिंदूमध्ये काय करतीये, स्पर्श करतीये. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण हे पाहिलं. आता आपल्याला ह्या टँजंट म्हणजे ह्या स्पर्शिकेबद्दल जास्त अभ्यास करायचा आहे. तर आधी आपण याचा अभ्यास करूया आणि मग आपण या थेरमकडे वळूया. सो आधी आपण हे पाहूया. समजा आता पुन्हा मी एक सर्कल काढणार आहे आणि त्याची टँजंट काढणार आहे. मी एक हे आपण सर्कल काढलं, ही आपण त्याची एक टँजंट काढली. सो इट्स अ सर्कल विथ सेंटर ओ. लाईन एल इज अ टँजंट ऍट पॉइंट ए. ठीक आहे, म्हणजे ओ हे वर्तुळाचं केंद्र आहे, रेषा एल ही त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे की जी ए पॉइंट मध्ये काय करतीये, स्पर्श करतीये. देयर इज अ सर्कल विथ सेंटर ओ. लाईन एल इज अ टँजंट अँड पॉइंट ए इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, म्हणजे तो स्पर्शबिंदू आहे. ठीक आहे. आता समजा मी हा ए पॉइंट आणि हा ओ पॉइंट हे जोडले, तर साहजिक आहे मगाशी आपण रेडियसची डेफिनेशन बघितली होती की आपण सेंटर ऑफ द सर्कल आणि पॉइंट ऑन द सर्कल जॉईन करतोय. म्हणजे ही जी सेगमेंट आहे ओ ए, हा जो काही रेषाखंड आहे ओ ए, ही रेडियस आहे. पण ही रेडियस कोणती आहे, ही अशी रेडियस आहे की जी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेली, म्हणजे ही स्पर्श बिंदूतून काढलेली त्रिज्या आहे. मग ह्या केसमध्ये काय होतं की ही जी ओ ए असते की नाही, तिने ह्या लाईन एल बरोबर काहीतरी अँगल केलाय, काहीतरी कोन केलाय. हा जो अँगल आहे, हा जो कोन आहे, हा कंपल्सरी राईट अँगल असतो, हा कंपल्सरी 90 डिग्रीजचा अँगल असतो, हा कंपल्सरी काटकोन असतो. सो ही जी स्पर्शिका आहे ही स्पर्शबिंदूतून आपण जी त्रिज्या काढतो त्याला नेहमी लंब असते, किंवा त्रिज्या ही स्पर्शबिंदूतून काढलेल्या स्पर्शिकेला काय असते, लंब असते. ठीक आहे. सो रेडियस ड्रॉन फ्रॉम द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द टँजंट, म्हणजे ह्या स्पर्शिकेला ओ ए ही काय असणार आहे, लंब असणार आहे. ही आपण एक प्रॉपर्टी बघितली की जी आपल्याला पुढे वापरायची आहे प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करताना, आणि ही संपूर्ण चॅप्टरमध्ये आपल्याला कुठे ना कुठे वापरावी लागणार आहे. सो हे नीट लक्षात ठेवायचं
की स्पर्शबिंदूतून जी त्रिज्या काढली जाते ती त्या स्पर्शिकेला लंब असते, म्हणजेच रेडियस ड्रॉन फ्रॉम द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द टँजंट. ठीक आहे. सो हे आपण बघितलं. आता आपण या थेरमकडे वळूया. थेरम असा आहे की आपण काय केलं या ठिकाणी, एक ए सेंटर असणारा सर्कल घेतलेलं आहे. ठीक आहे. ए सेंटर असणारा एक सर्कल घेतलं, म्हणजे ए केंद्र असणारा आपण एक वर्तुळ घेतलेलं. आता ह्या वर्तुळाला आपण डी हा एक्सटिरियर पॉइंट आहे, म्हणजे त्या वर्तुळाच्या बाहेरचा बिंदू आहे. मग आपण ह्या सर्कलला ह्या डी पॉइंट मधून दोन स्पर्शिका, दोन टँजंट काढल्या. पहिली टँजंट डीपी, दुसरी टँजंट डीक्यू, या दोन टँजंट काढल्या. आपल्याला हे प्रूफ करायचंय की टँजंट डीपी आणि टँजंट डीक्यू कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजेच स्पर्शिका डीपी आणि स्पर्शिका डीक्यू ह्या एकरूप आहेत, म्हणजेच त्यांची लांबी समान आहे. हे आपल्याला प्रूफ करायचंय. ठीक आहे. मग स्टेटमेंट असं आहे, टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एक्सटिरियर पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे आपण एक्सटिरियर पॉइंट मधून एखाद्या सर्कलला जर दोन टँजंट सेगमेंट काढल्या, म्हणजे स्पर्शिका खंड काढले, तर ते समान लांबीचे असतात किंवा ते एकरूप असतात. ठीक आहे. हे आपलं स्टेटमेंट आहे. आता याच्यावर आपण गिवन लिहिलं. गिवन काय लिहिलं, इन अ सर्कल विथ सेंटर ए लाईन पीडी अँड लाईन क्यूडी आर टँजंट सेगमेंट्स. या टँजंट्स आहेत म्हणा, सेगमेंट्स नको मला, का आपण वरती लाईन म्हणतोय. आर टँजंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटिरियर पॉइंट डी, म्हणजे हा जो एक्सटिरियर पॉइंट आहे डी, या एकाच पॉइंट मधून पीडी आणि क्यूडी या दोन टँजंट आपण काढलेल्या आहेत. ओके. आपल्याला काय प्रूफ करायचंय, सेक पीडी कॉन्ग्रुएंट सेक क्यूडी, हे आपल्याला प्रूफ करायचंय. मग त्यासाठी आपण छोटीशी कन्स्ट्रक्शन केली, छोटीशी रचना केली. काय केली आपण कन्स्ट्रक्शन, तर एपी एपी आणि एक्यू ह्या रेडियस काढल्या, आपण त्रिज्या काढल्या. कोणत्या, एपी आणि एक्यू ह्या त्रिज्या आपण काढल्या. सो द कन्स्ट्रक्शन इज ड्रॉ रेडियस एपी अँड एक्यू, म्हणजे एपी व एक्यू या त्रिज्या काढ, हे आपण केले. आता आपण जातोय प्रूफ कडे. मला काय दाखवायचंय, पीडी इज कॉन्ग्रुएंट टू क्यूडी. मग पीडी ही पीएडी ह्या त्रिकोणाची बाजू आहे, क्यूडी ही एक्यूडी म्हणजे या खालच्या त्रिकोणाची बाजू आहे. मीन्स पीडी इज अ साइड ऑफ ट्रायंगल पीएडी अँड क्यूडी इज अ साइड ऑफ ट्रायंगल एक्यूडी. बरोबर आहे. मग आपण जर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले तर ऑटोमॅटिकली काय होईल, त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स म्हणून ते साइड्स पण कॉन्ग्रुएंट होतील. मग आता हे दोन ट्रायंगल कसे कॉन्ग्रुएंट आपण दाखवणार, तर त्यासाठी आपण काय केलं, इथे बघा, इन ट्रायंगल पीएडी अँड ट्रायंगल क्यूएडी, म्हणजे त्रिकोण पीएडी व त्रिकोण क्यूएडी मध्ये सेक पीए कॉन्ग्रुएंट सेक क्यूए, सेक पीए कॉन्ग्रुएंट सेक क्यूए, कारण त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, रेडिया ऑफ द सेम सर्कल. आणि एका वर्तुळामध्ये तुम्ही असंख्य त्रिज्या करू शकता आणि त्या सगळ्या कॉन्ग्रुएंट असतात. राईट. म्हणजेच सेक पीए कॉन्ग्रुएंट सेक क्यूए बिकॉज दे आर द रेडिया ऑफ द सेम सर्कल, कारण त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. सो पीए इज कॉन्ग्रुएंट टू क्यूए बिकॉज दे आर द रेडिया ऑफ द सेम सर्कल. राईट. नंतर एडी ही कॉमन साइड आहे, म्हणजे आपण हे कॉन्ग्रुएंट दाखवलं. एडी इज कॉमन साइड, सामायिक बाजू दोन त्रिकोणांमधली. सो सेक एडी कॉन्ग्रुएंट सेक एडी बिकॉज दॅट इज अ कॉमन साइड, सामायिक बाजू आहे. बरोबर आहे. त्यानंतर अँगल ए पी डी कॉन्ग्रुएंट अँगल ए क्यू डी, हे दोन्ही अँगल पण कॉन्ग्रुएंट आहे. इथे आपण प्रूफ केले बघा की ही टँजंट आहे आणि ही टँजंटच्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेली रेडियस आहे. ही पण टँजंट आहे आणि ही टँजंटच्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेली रेडियस आहे, म्हणजे ती त्या टँजंटला परपेंडिक्युलर असणार. इथे आपण शिकलो होतो. बरोबर आहे. म्हणून दिस अँगल इज राईट अँगल, दिस अँगल इज ऑल्सो राईट अँगल. बरोबर. म्हणजे हे दोनही झाले राईट अँगल ट्रायंगल्स. राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियस कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे कर्ण एकरूप आहे आणि काटकोन करणाऱ्या बाजूंची एक जोडी एकरूप आहे. मीन्स वन पेअर ऑफ साइड्स मेकिंग राईट अँगल इज कॉन्ग्रुएंट. म्हणून दिस टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय हायपोटेनियस साइड टेस्ट, म्हणजे कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले. म्हणजे ट्रायंगल पीएडी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल क्यूएडी बाय हायपोटेनियस साइड टेस्ट, म्हणजे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. मग त्याचे करस्पॉन्डिंग साइड्स, देअरफॉर साइड पीडी कॉन्ग्रुएंट साइड क्यूडी. सो सेक पीडी कॉन्ग्रुएंट सेक क्यूडी बिकॉज करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. सो हे जे थेरम आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे थेरम तुम्ही तुमच्या वहीमध्ये 3 वेळा लिहिणार आहात, कारण हे थेरम तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. सो अशा प्रकारे आपण सुरुवातीचा इंट्रोडक्शनचा भाग बघितला, हे थेरम बघितलं, ही पण प्रॉपर्टी आपण बघितली.
आता आपण पुढे जाणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.1 कडे. दॅट इज फ्रॉम नेक्स्ट व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1 मधली एक्झाम्पल्स पाहायला सुरुवात करणार आहोत.